Good morning, student. How are you? I hope you are happy at home. Today we are going to learn shapes and maps. We know there are many shapes which are used as symbols. Maps are used to show destination, places and direction. So today we will study many shapes and their maps. विद्यार्थ्यांनो, आज इंग्रजीच्या पुस्तकातील पान नंबर 52 वरील शेप्स अँड मॅप्स जे आहे हे आपण शिकणार आहोत. शेप्स आणि मॅप्स याचा अर्थ शेप्स म्हणजे आकार आणि मॅप्स म्हणजे नकाशा. या पाठातून आपल्याला वेगवेगळे शेप्स म्हणजे आकार शिकायचे आहेत. आकाराचे स्पेलिंग आपल्याला अभ्यासायचे आहेत. या आकारावरून नकाशा कसा काढायचा हे आपल्याला इंग्रजीतून शिकायचे आहे. विद्यार्थ्यांनो, यासाठी तुम्हाला स्पेलिंग पाठ करणे आवश्यक आहे. चला आपण याची सुरुवात करूया. सो ओपन युअर टेक्स्ट बुक, पेज नंबर 52. लुक ॲट द पिक्चर अँड फर्स्ट ॲक्टिव्हिटी काय आहे पहा. ह्यात नेम द फॉलोइंग शेप्स. पुढील आकाराची नावे वाचा. ही नावे नुसती वाचायचीच नाहीत तर याचे स्पेलिंग आणि शेप्स नोटबुकमध्ये 5 टाइम्स लिहायचे आहेत. फर्स्ट पहा, इथे शेप्स दिलेले आहेत. फर्स्ट शेप दिलेला आहे ॲरो. याला इंग्रजीमध्ये ॲरो असे म्हणतात. बाणाचा शेप दिलेला आहे आणि याला इंग्रजीमध्ये ॲरो असे म्हणतात. ॲरो म्हणजे बाण. ॲरोचे चिन्ह आपण रोडवर पाटी असते त्या ठिकाणी पाहिले असेल. हॉस्पिटल, ट्यूशन किंवा कुठल्याही शॉप्सचे योग्य ठिकाण समजावे यासाठी रोडवर असे चिन्ह दिसेल तुम्हाला. सेकंड आहे पॉइंट. POINT. पॉइंट म्हणजे बिंदू. थर्ड आहे स्क्वेअर. SQUARE. स्क्वेअर म्हणजे चौकोन. फोर्थ आहे रेक्टँगल. RECTANGLE. रेक्टँगल म्हणजे आयत. नेक्स्ट ट्रायंगल. ट्रायंगल म्हणजे त्रिकोण. नेक्स्ट पहा, सर्कल दिसते. सर्कल म्हणजे वर्तुळ किंवा गोल. नेक्स्ट स्टार. स्टार म्हणजे चांदणी. नेक्स्ट काय आहे पहा, लाईन. लाईन म्हणजे रेषा. आपण आता पुढे जाऊया. नाऊ वी आर गोइंग टू सी सेकंड ॲक्टिव्हिटी. आणि आपल्याला ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये नकाशाचे वाचन करायचे आहे. पहा, सेकंड ॲक्टिव्हिटी काय आहे. रीड द फॉलोइंग मॅप. खालील दिलेल्या नकाशाचे वाचन करा. खाली एक नकाशा दिलेला आहे, मॅप ऑफ गार्डन. खाली नकाशा दिलेला आहे, ते तुम्हाला कसा वाचन करायचा हे आपण पाहूया. नकाशाच्या बाजूला इंडेक्स दिलेला आहे. इंडेक्स म्हणजे अनुक्रमणिका. कोणत्याही पुस्तकात सुरुवातीला अनुक्रमणिका असते पहा. ती तुम्ही पाहिली असेल. त्याला इंडेक्स म्हणतात. इंडेक्समध्ये वेगवेगळे चिन्ह दिलेले आहेत आणि ती चिन्ह कशासाठी वापरले आहेत इथे लिहिलेले आहे. आपण कोणती चिन्ह कशासाठी वापरली आहेत हे पाहिलं तर आपल्याला नकाशा समजण्यास मदत होईल. फर्स्ट जे दिलेलं आहे ॲरो चे चिन्ह, त्याला नाव दिलेलं आहे एंट्रन्स. एंट्रन्स म्हणजे प्रवेश. ENTRANCE. एंट्रन्स म्हणजे काय, प्रवेश. आता आपण मॅप ऑफ गार्डनमध्ये एंट्रन्सचं चिन्ह, एंट्रन्स कुठे दिलेला आहे किंवा ॲरो कुठे दिलेला आहे हे पाहूया. शोधा बरं. तुम्हाला बाण वरच्या बाजूला आहे, हे तुम्हाला दिसला का बाण. तुम्हाला बाण वरच्या बाजूला आहे हे दिसेलच. याचा अर्थ बागेचा एंट्रन्स तेथे आहे. इंडेक्समध्ये दुसरा शेप दिलेला आहे सर्कल. मोठं सर्कल दिलेलं आहे आणि त्याला नाव दिलं आहे फाउंटन. फाउंटन म्हणजे कारंजे. मॅप ऑफ गार्डनमध्ये बघा, सगळ्यात
मध्यभागी हे चिन्ह दाखवलेले आहे. याचा अर्थ बगीचाच्या मध्यभागी फाउंटन आहे. इंडेक्समध्ये थर्ड शेप दिलेला आहे, स्मॉल सर्कल्स. ग्रीन कलरचे स्मॉल सर्कल दिलेला आहे. याचा अर्थ काय दिलेला आहे? बुशेस. बुशेस म्हणजे झुडपे. नकाशात लक्ष दिले तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला स्मॉल ग्रीन सर्कल दिसत आहेत. जे सर्कल दिसत आहेत त्या ठिकाणी बुशेस लावलेली आहेत किंवा झुडपे लावलेली आहेत. नेक्स्ट पहा, ट्रायंगल. ट्रायंगल दिलेला आहे. येलो कलरचं ट्रायंगल आहे पहा. तर ट्रायंगलला काय दिलेलं आहे? ट्रीज. ट्रीज असे म्हणलेलं आहे ट्रायंगलला. मॅप ऑफ गार्डनमध्ये चारी बाजूंनी तुम्हाला ट्रायंगल दिसत आहेत. म्हणजे चारी बाजूंनी तुम्हाला ट्रीज दिसत आहेत. खाली कोणतं चिन्ह आहे पहा? व्ही आकाराचं चिन्ह दिसत आहे. त्याचा अर्थ काय दिलेला आहे? लॉन. छोटी छोटी गवतं आहेत त्यांना लॉन किंवा हिरवळ असे म्हणतात. बगीचात आपण पाहिले असेल लॉन असतेच. नकाशामध्ये पहा, कुठे कुठे व्ही आकाराचे चिन्ह किंवा लॉन दिसते तुम्हाला दिसून येईल. नकाशा दिसत आहे पहा. नकाशामध्ये काय दिसतंय? रेक्टँगल. रेक्टँगलचा अर्थ काय दिलेला आहे? स्लाइड्स. स्लाइड्स म्हणजे घसरगुंडी. मॅप ऑफ गार्डनमध्ये लहान मुलांना स्लाइड्स खेळायला खूप आवडतात आणि मॅप ऑफ गार्डनमध्ये कुठे दिलेले आहेत स्लाइड्स पहा. नेक्स्ट आहे यू शेप दिलेला आहे आणि त्याला स्विंग नाव दिलेलं आहे. स्विंग म्हणजे झोपाळे. बघा नकाशामध्ये यू शेपचे स्विंग्स कुठे कुठे आहेत दिसेल तुम्हाला. नेक्स्ट इंडेक्स मध्ये पहा, पिंक कलरचा स्क्वेअर दिलेला आहे. पिंक कलरचा स्क्वेअर दिलेला आहे. त्याच्या पुढे काय दिलेलं आहे? कॅन्टीन नाव दिलेलं आहे. कॅन्टीनचा उपयोग काय होतो? जिथे तुम्हाला स्नॅक्स वगैरे भेटते ना त्याला कॅन्टीन असे म्हणतात. जिथे तुम्ही स्नॅक्स चॉकलेट विकत घेता त्याला कॅन्टीन असे म्हणतात. कॅन्टीन म्हणजे उपाहारगृह. मॅप ऑफ गार्डनमध्ये कॅन्टीन पहा एका कोपऱ्यामध्ये दिसत आहे तुम्हाला. नेक्स्ट पहा, ब्लॅक पॉईंट दिलेला आहे. ब्लॅक कलरचा पॉईंट दिलेला आहे. त्याला काय नाव दिलेलं आहे? गार्बेज बिन. गार्बेज बिन म्हणजे कचरा कुंडी. गार्डनमध्ये खाली 2 कोपऱ्यात आहेत कचरा कुंडी आहेत. दोन्ही कोपऱ्यामध्ये गार्बेज बिन ठेवलेले आहेत. एक कॅन्टीनच्या समोर आणि एक सरळ रेषेमध्ये कोपऱ्यामध्ये गार्बेज बिन ठेवलेली आहे. नेक्स्ट पहा, पर्पल कलरचं स्क्वेअर दिलेलं आहे. त्याला नाव दिलेलं आहे टॉयलेट. हे गार्डनमध्ये कुठे आहे पहा? कॅन्टीनच्या वर दिलेले आहे. नेक्स्ट काय आहे? स्टारचं चिन्ह दिलेले आहे आणि त्याला काय दिलेलं आहे? नाव रॉकेट. रॉकेट म्हटलेलं आहे त्याला. ही एका रॉकेटची प्रतिकृती आहे किंवा नमुना ठेवलेला आहे. गार्डनमध्ये कुठे आहे पहा? लॉन जिथे आहे त्या ठिकाणी रॉकेट ठेवलेला आहे. नेक्स्ट खाली आहे बनियान ट्री अँड प्लॅटफॉर्म. वरच्या उजव्या कोपऱ्यात दिलेलं आहे पहा. बनियान ट्री म्हणजे वडाचे झाड आणि प्लॅटफॉर्म म्हणजे त्याच्या भोवती पार किंवा काठ बांधलेला असतो त्याला प्लॅटफॉर्म असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट पहा, काय दिलेलं आहे? स्टॉल्स दिलेले आहेत. हाफ सर्कलमध्ये स्टॉल्स दिलेले आहेत.
स्टॉल्स म्हणजे गार्डनच्या वरच्या साईडला खेळण्याची दुकानं, खाऊची दुकानं, असे वेगवेगळे स्टॉल्स तिथे ठेवलेले आहेत. तुम्हाला गार्डनच्या वरच्या साईडला दिसून येतील. जर तुम्ही सर्व इंडेक्सची सर्व आकार समजून घेतली तर मॅप ऑफ गार्डन तुमच्या लक्षात येईल. आता तुम्हाला कळलं असेल की हा नकाशा कसा वाचायचा. त्यासाठी इंडेक्स आवश्यक आहे. इंडेक्सच्या चित्राप्रमाणे शेप्स प्रमाणे गार्डनचे मॅप सुटसुटीत वाटतो. आपण नाव देत गेलो असतो तर तो भरगच्च वाटला असता. गार्डनमध्ये जर चिन्हाच्या जागेवर आपण नाव दिले असते तर तो भरगच्च वाटला असता. आता मी गार्डनशी रिलेटेड काही प्रश्न विचारणार आहे आणि ते तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये त्याची उत्तरं लिहायची आहे. फर्स्ट क्वेश्चन इज, वेअर इज द फाउंटेन? कुठे आहे फाउंटेन? अँड आन्सर इज इन द सेंटर ऑफ द गार्डन. गार्डनच्या बरोबर मध्यभागी आपल्याला फाउंटेन दिसेल. सो नेक्स्ट questions answer you will write in your notebook. फर्स्ट पहा, वेअर इज द एंट्रन्स कुठे आहे? वेअर इज द कॅन्टीन? व्हॉट इज द शेप ऑफ यूज्ड फॉर ट्री? व्हॉट इज द सिम्बॉल यूज्ड फॉर रॉकेट? व्हॉट इज द शेप यूज्ड फॉर स्टॉल? How many slides are there in the garden? Students, when shapes are used to show anything, it becomes easy to understand and read any map. Shapes are very important. I think you have enjoyed it. Thank you.